हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सकाळचे 7:15 वाजले आणि आम्ही निघालोय गावाला जाण्यासाठी. तर तुम्हाला आजचा जो व्लॉग असेल गावाकडे जात असताना आमचा दिसणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. चलो. धारा प्युअर व्हेज म्हणून आहे, मानकर डोसा वगैरे मिळतो. त्यामुळे आमचं निहालचं फेवरेट स्पॉट आहे. आम्ही आलो इथे, सगळंच मिळतं इथं. लोकेशन हे व्यवस्थित दिसतंय. चलो. टॉयलेट्स आहेत इथं आणि चांगले. इग्नोर माय दिस लुक, कारण खूप मेसी आहे. सकाळी लवकर उठून आली आहे म्हणून. टॉयलेट्स पण क्लीन आहेत, बघू शकता तुम्ही. विंचूरच्या जवळ एक असं छान थंडगार ठिकाण होतं. तिथे 2 मिनिटं थांबलं विसाव्यासाठी. म्हटलं तुम्हाला दाखवते. पोहोचायला आम्हाला जरा 10-15 मिनिट नाही, अर्धा तास वेळ आहे आणखी. तर आम्ही जाणार आहोत पैठणीसाठी फेमस असलेल्या येवल्याच्या जवळ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला मी दाखवते आमची जर्नी आणि तिथे गेल्यानंतर काय काय होणार आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळेल.
वाहतूक पोलीस चौकी, येवला शहर पोलीस ठाणे. हे बघा आमचा कृष्णा मामा. तर इथं कशासाठी आलोय तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, म्हणून स्टे ट्यून गाईज. हे आहे माझ्या जावेचं माहेर, येवल्यापासून जवळ असलेलं ठिकाण. आमच्या स्वागतासाठी माझ्या सासूबाई आहेत. करा स्वागत करा जरा चांगलं, जोरो सोरो से होना चाहिए. स्वागत करा म्हटलं. आणि आमच्या वंश बसलेले आहेत तिथे. चला हळू हळू मामा हळू. चला आधी हात पाय धुवा आधी. चल मग पाय धुवून घे. चल. हे बघा चूल ही पाणी पेटवण्यासाठीचे असे लाकडं राहतात. आणि ह्या बिट्ट्या असतात, हे जे आपले मका असतं की नाही, कणस म्हणतो किंवा कॉर्न, ते कॉर्नच्या ह्या बिट्ट्या वाळून ठेवतात आणि ते पेटवण्यासाठी यूज करतात. म्हणजे पेपर वगैरेच्या जागी इकडे. आणि हे आहे चिक्कूचं झाड इथं, हेच. आणि पपई, हे वर सीताफळ. आणि हे जुनं कन्स्ट्रक्शन आहे, जुनं. तो तसंच त्याला बाहेरच लागते. बघा हे आहे सोयाबीनची झाडं. आणि तिथं आहे काय म्हणतात आपलं, हे बघा सोयाबीनचं. माहिती नसेल त्यांना सांगते. हे बघा अशा सोयाबीनला हे अशी फुलं येतात. यायचे आहे आता सगळं. हे इथून तिथून सगळं सोयाबीन आहे. हे आहे त्यांचं घर. तर बरेच जणांना वाटत असेल आम्ही इकडे गावाकडे असं अचानक का बरं आलो. तर जे मला जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की माझ्या जावेला म्हणजे माझ्या दिराला मुलगी झाली आहे. तर मुलीला पाहण्यासाठी आज मुलीची बारी आहे, त्यासाठी आम्ही आलोय. आणि ते राहतात शेतामध्ये, येवल्यापासून जवळच गाव आहे. तर शेतात राहतात, तर त्यांच्या घरी आलोय आम्ही. मग म्हटलं तुम्हाला हा सगळा प्रवास दाखवते आमचा कसा आहे. तर आता तुम्हाला फक्त छोट्या छोट्या ग्लिम्स दाखवणार आहे. आणि पाहू आपण मुगं कसे असतात. तुम्ही पाहिले का कधी? म्हणजे मी लहानपणी तर आमच्या गावाकडे मुगाची शेती भरपूर होते. म्हणजे मुगं प्रत्येक शेतामध्ये पेरलेच जातात, घरच्या पुरते, असे विकण्यासाठी म्हणून नाही, पण घरी खाण्यापुरते असे मुगं असतातच. तर ते तुम्हाला मुगाच्या शेंगा दाखवते. चला बघू आपण. हे बघा ह्या आहेत मुगाच्या शेंगा, बघू शकता. हे पूर्ण वावर एवढं जे दिसतंय की नाही शेत, हे मुगाच्या शेंगाचं आहे. मस्त शेंगा आल्यात, निभरल्या पण आता. बघू वाळल्या नाही आपण. हे बघा गावरान नाही आहे, हे सरकारी मूग आहे म्हणून दाणे जरा मोठे मोठे पडलं. बघू शकतात काही दाणेच हातात येत नाही. एक हातानं शूट करायचं आणि एका हाताने असं. हे बघा कसे टप्पोरे दाणे आलेत. तर असं शेतीतलं वातावरण मस्त वाटतं शेतीमध्ये. मी माझं लहानपण गावाकडे आणि शेतीत गेले ना, त्यामुळे मला शेतीतलं बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे आमच्या घरी ना शेती भरपूर होती, म्हणजे मम्मीकडे माझ्या. तर त्यामुळे शेतीतलं सगळं म्हणजे आहे माहिती. आमच्या घरी म्हणजे मूग, कापूस, गहू, ज्वारी हे सगळं पिकवलं जायचं, तूर. त्यामुळे माहिती आहे की पिकं कशी असतात. सोयाबीन पण होता शेवटी शेवटी, त्यामुळे ते पण माहिती. तर व्हिडिओ कसा वाटतोय माझा कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सांगा कसे वाटतात व्हिडिओ. हे बघा आमची छोटंसं वाव.
उठ उठ, तुझं ब्लॉगिंग करते मी. नको गो बाई, नको. तिने पार तोंड वाकडे तिकडे इथे असं गाईचा गोठा आहे आणि घराच्या शेजारी असं मंदिर आहे. खूप मस्त असं पिंपळाचं लिंबाचं वगैरे असं झाड आहे. छान अशी छान छान फुलांची, चाफ्याची, जास्वंदीची अशी झाडं आहेत.